मंडळी थालापती विजय जो आहे तो TVK जी त्याची पार्टी आहे 112 सीट्स निवडून आलेत. पण सगळीकडे एकच न्यूज व्हायरल व्हायला लागले की त्याची प्रियसी जी आहे त्रिशा कृष्णन तिच्या वाढदिवसा दिवशीच विजयला आजपर्यंतचा ऐतिहासिक सगळ्यात मोठा विजयला प्राप्त झालाय. पण प्रियसी किंवा 27 वर्षाचा संसार मोडला हे देखील भरपूर ठिकाणी व्हायरल व्हायलंय. 27 वर्षाचा संसार मोडला म्हणजे नेमकं काय झालं किंवा असं काय कारण होतं की विजयला 27 वर्षाचा संसार मोडावा लागला किंवा थालापती विजय कोणासोबत संसार मोडला, कुणामुळं, कशामुळं संसार मोडला, भरपूर प्रश्न आहेत. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील हे मी खात्री घेतो आणि व्हिडिओला सुरुवात करतो. नमस्कार, मी सर्वेश तुमचा यजमान स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये. नवीन असाल सबस्क्राईब करा विसरू नका. पहिला सबस्क्राईब मग बाकी सगळं. आपण व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात पहिली गोष्ट, थालापती विजय एवढं मोठं म्हणजे लिटरली TVKचं पार्टी एका वर्षाआधी आले आणि एका वर्षामध्ये 112 सीट्स निवडून आणणं विधानसभेमध्ये नॉट अ जोक. महाराष्ट्रामध्ये तर कोणालाच हे जमलं नाही, पण तमिळनाडूमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात विजयची वाहवाही होते ती करण्यासारखी आहे. कारण फक्त विजय हा पिक्चरमधला स्टार नाही तर आता तो नॉर्मल पब्लिकचा पण स्टार बनलाय. फॅन्स भरपूर त्याचे वाढलेत. पण सध्या जो व्हायरल असलेला विषय म्हणजे त्याची प्रियसी, कथित प्रियसी म्हणतायत पण आपण आता प्रियसीच म्हणूया. कथित प्रियसी त्रिशा कृष्णन हिचा वाढदिवस होता रिझल्टच्या दिवशी आणि रिझल्ट वाढदिवसा दिवशीच लागला आणि आत्तापर्यंतचा ऐतिहासिक 112 सीट्स त्याच्या निवडून आल्या. हे खूप मोठं लक म्हणावं की काय किंवा त्याची प्रियसीचं प्रेम म्हणावं की काय असं लोकांच्या तोंडामध्ये यायला लागले. पण तुम्हाला मला हेच सांगायचं आहे की नेमकंच बॅक स्टोरी काय होती. सगळ्यात पहिली गोष्ट, त्याच्या अफेअरची चर्चा जी आहे ही आत्ताची नाही आहे. भरपूर वर्षापासून त्रिशा कृष्णन आणि आपला थालापती विजय या दोघांच्या अफेअरची चर्चा व्हायची. अफेअरची चर्चा म्हणण्यापेक्षा त्याच्यावरती शिक्कामोर्तब कधी झाला तर बऱ्याच ठिकाणी थालापती विजयला आणि त्रिशा कृष्णनना हे पब्लिक प्लेसला स्पॉट केलं गेलं. पब्लिक प्लेस म्हणजे हॉटेल्स असेल किंवा कॅफेज असतील, तिथं दोघांना एकत्र स्पॉट केले गेले आणि ते दोघंही कधी लपायचे नाहीत किंवा कॅमेराज वगैरे आले किंवा पापाराजीज वगैरे असतात तशी लोक आले तर ते कधी घाबरायचे नाहीत, कधी लपायचे नाहीत. तर ते म्हणजे फ्रीडम असल्यासारखं किंवा सगळ्यांच्या समोर ते एकमेकांच्या हातात हात घालून असेल किंवा एकत्र ते स्पॉट केले जायचे. त्यामुळे लोकांनी तिथंच शिक्कामोर्तब केला की बाबा या दोघांचं अफेअर आहे, ह्या दोघांचं प्रेम आहे, हे आधीच लोकांना कळालं होतं. 27 वर्षाचा संसार मोडला म्हणजे काय तर बाबा 27 वर्ष म्हणजे थालापती विजय असेल याचा संसार सुरू होता संगीता सुवर्णलिंगम यांच्याशी. आता संगीता सुवर्णलिंगम हे पण काय लहान नाव नाही आहे, हे देखील खूप मोठं नाव आहे. खूप मोठ्या फॅमिली बॅकग्राऊंडमधून ते येतात. संगीता आणि विजय यांचं लग्न 1999च्या आसपास झालं होतं आणि 27 वर्ष ह्या दोघांचा संसार हा अगदी सुरळीत सुरू होता. पण 27 वर्षाचा संसार मोडला म्हणजे नेमकं काय झालं किंवा नेमकं कुणासोबत 27 वर्षाचा संसार मोडला हे आपण बघूया. 1999ला थालापती विजयचं लग्न झालं होतं. कुणासोबत तर संगीता सुवर्णलिंगम यांच्यासोबत. आता संगीता सुवर्णलिंगम हे पण काय लहान नाव नाही आहे, हे खूप मोठ्या फॅमिली बॅकग्राऊंडमधून येतात आणि त्यांचं लग्न हे खूप मोठ्या थाटामाटामध्ये 1999ला झालं होतं. लग्नाला 27 वर्ष झाल्यानंतर हे काय नेमकं कारण झालं किंवा कशामुळं त्यांचं जे सांसारिक आयुष्य आहे त्याच्यामध्ये उतरापालट झाली आणि त्यांचा डिवॉर्स होत आहे किंवा झालंय याच्यावरती आपण बोलूया. तर फॅमिली कोर्टमध्ये लिटरली संगीता सुवर्णलिंगम यांनी एक डिवॉर्स फाईल तिथं फाईल केली. त्याच्यामागे त्यांनी लिहिलं होतं किंवा ते फाईल त्यांनी करताना तिथं कारणं लिहिली होती, पेटिशन केलं होतं. त्या पेटिशनमध्ये स्वतः संगीता यांनी लिहिलं होतं की बाबा त्यांनी एलिगेशन लावलं होतं की मी स्वतः एलिगेशन लावते अबाउट हर अफेअर्स किंवा अबाउट हिज अफेअर्स म्हणजे काय तर संगीता सुवर्णलिंगम यांनी पेटिशनमध्ये क्लिअर लिहिलं होतं की थालापती विजय यांचं त्यांच्या एका को आर्टिस्ट बरोबर अफेअर आहे. माझ्या भरपूर सांगण्यावरून देखील थालापती विजय जे आहेत हे ते अफेअर बंद करण्यासाठी नकार देत आहेत किंवा त्यांना त्या अफेअर जे आहे त्यांच्यासोबतच त्यांना त्यांचं पुढचं आयुष्य कंप्लीट करायचं आहे. त्यामुळे माझ्याकडे काही कारण नसताना मी सध्या डिवॉर्स घेण्यासाठी इथं पिटिशन फाईल करते. आता हे जेव्हा तिथं गेलं खूप जास्त हंगामात झाला नाही, त्यांनी समंजसपणे विषय मिटवलं. त्यांना 2 मुलं देखील आहेत. एक आहे ते जॅसोन संजय आणि 2 मुलगी जी म्हणजे दिव्या साशा. ही 2 मुलं देखील थालापती विजय यांना आहेत. तुम्हाला काय वाटतं की बाबा थालापती विजय जो आहे याचं डिवॉर्स होते हा त्याचा पर्सनल लाईफ आहे ॲक्च्युली, पण तुम्हाला काय वाटतं की बाबा रिअल लाईफमध्ये अशा काय गोष्टी झाल्या किंवा त्याची जी प्रियसी आहे त्रिशा कृष्णन हिच्यासोबत पुढं तो लग्न करेल का किंवा आता एवढं मोठं सक्सेस मिळाल्यानंतर आयुष्यामध्ये पर्सनल लाईफला वेळ असेल का नसेल हे देखील कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.